मीरा भाईंदर शहरातील खड्ड्यांविरोधात आता मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। भाईंदर रेल्वे स्टेशनजवळ खड्ड्यांभोवती रांगोळी काढून एक आंदोलन करण्यात आलंय। खड्डे दुरुस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा आता मनसे कार्यकर्त्यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे। आपण त्या संदर्भातली ही दृश्य पाहू शकतोय। रांगोळी काढून खड्ड्यांभोवती रांगोळी काढून आता मनसेकडून हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। मीरा भाईंदरमधून आपण दृश्य पाहतोय। तर याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। आज मीरा भाईंदरमध्ये भाईंदर वेस्ट येथे मोठे मोठे रस्त्यावरती खड्डे पडले। या रस्त्यावरच्या खड्ड्याकडे महानगरपालिकेचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आज मनसेनं खड्ड्यावरती रांगोळी काढत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। आपल्या सोबत मनसेचे काही अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, आज तुम्ही आंदोलन करताय? आज संपूर्ण शहरामध्ये रस्त्याची हालत खूप खराब झालेली आहे। पूर्ण रस्ते जर बघितले तर खड्डेमय झालेले आहे। रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ता हे नागरिकांना कळत नाही आहे। आणि हे जे झोपी गेलेले अधिकारी आहेत यांना जागी करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक आगळा वेगळा आंदोलन करण्यात आला। रांगोळी काढून त्या रांगोळीला सजवण्यात आलं आणि या अधिकाऱ्यांचं लक्ष या रांगोळीच्या माध्यमातून या खड्ड्याकडे तरी जाईल असा या माध्यमातून आम्ही आंदोलन केला। आणि येणाऱ्या काळात जर यांनी येत्या 2 दिवसात खड्डे बुजवले नाही तर महाराष्ट्र निर्माण सेना मनसे स्टाईल काय असते, खळकट्याक स्टाईल, यांना लवकरच दिसेल। सर्व पक्षीय बघितले असेल तर ह्याची युती त्याच्याबरोबर, त्याची युती ह्याच्याबरोबर, फक्त महाराष्ट्र निर्माण सेनाच विरोधी पक्ष आहे। त्यासाठी रस्त्यावर उतरून महाराष्ट्र निर्माण सेना आंदोलन करत आहे। या आंदोलनानंतर महानगरपालिकेला जाग येणार का, याकडे संपूर्ण मीरा भाईंदर वासियांचं लक्ष लागून राहिलंय। मी वैभव घाग, पुढारी न्यूज, मीरा भाईंदर।